रोहिड्याच्या डोंगरावर, रोहिड्याच्या डोंगरावर रोहिड्याच्या डोंगरावर जमले रणधीर करण्या निर्धार फेरी हिंदूंची दूर करण्या. रोहिड्याच्या डोंगरावर, रोहिड्याच्या डोंगरावर जमले रणधीर करण्या निर्धार फेरी हिंदूंची दूर करण्या. धन्य धन्य दिवस तो झाला, धन्य धन्य दिवस तो झाला, धन्य तो मेळा अजरामर झाला गे, अजरामर झाला गे, अजरामर झाला. गुरुकोंड देव दादाजी, गुरुकोंड देव दादाजी, बाल शिवाजी, नरस बाबाजी, मावळे जमविले कैक जाण्या. संभाच्या देवळामध्ये, संभाच्या देवळामध्ये आणला काही कधी वेळ अशी कधी सुंदर तो झाला गे, तुझेला तो झाला गे, तुझेला तो झाला. रोहिडेच्या संभ साक्षीला ठेवलं त्या मेळा मध्यरात्रीला कोरला शिववाड साऱ्या लोकाला. का आपण जमलो या वेळा, का आपण जमलो या वेळा, का आपण जमलो या वेळा. आज या स्थळा संत तुम्हाला दे, संत तुम्हाला दे, संत तुम्हाला. अरे घोराण हैराण झालं सुनमान, अरे घडी गायीची मान किती तुटली नाही त्या मान. जरा राखलं नाही गायीला धिक्कार आपल्या सगळ्या, जरा राखलं नाही धर्माला दूर तुमच्या सगळ्या. हिंदवी स्वराज करण्याचा आज आम्ही निश्चय केला, हिंदवी स्वराज करण्याचा आज आम्ही निश्चय केला. काय भेटाय आपल्या मरणा, काय भेटाय आपल्या मरणा. आज नाही उद्या तर ठाम मरणाचा, मरणाचा. काय भेटाय तुम्ही, काय भेटाय तुम्ही तुरुंगाला. देश सारा तुरुंगत झाला, नरक बुजबुजला देणे. नरकातले किडे नरकात करती मोकळेला. काय तुम्ही तसे हो झाला, शे माणूस म्हणते तुम्हाला. संभाच्या शिवार पिंडीला, पिंडी भोवती जमला मावळा. शिवराज बोलू लागला, पिंडीवरती ठेवला हात. कट्यारीनं त्याच वेळेला भोसकला आपल्या हाताला. रक्ताच्या धारेनं शिवशंकर भिनवला गे, रक्ताच्या धारेनं महादेव भिनवला गे. धन्य धन्य रोहिणा, धन्य दिवस तो झाला गे, धन्य तो झाला गे, धन्य तो झाला गे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. कितव्या वर्षी? म्हणून 16वं वर्ष वाटलंच, वाटलेच. कारण जिजाऊ महासाहेबांनी असा पिंड घडवला होता तो. गर्भात असल्यापासूनच संस्कार केले होते रामायण आणि महाभारतातले. राजनीती कशी असावी, कृष्णासारखी असावी, रामासारखी असावी, हे संस्कार त्या गर्भावरच केले होते. म्हणून शिवाजी राजासारखा महात्मा जन्माला. काशी की कला जाती मथुरा मस्जिद होती, अगर शिवाजी न होते तो सुनत होती सबकी. देवळातला देव सुरक्षित आहे, शिवाजी राजे जन्माला येऊन गेले म्हणून. पोर्तुगीजांपासून इंग्रजांपर्यंत सगळ्यांना दरारा, सुलतानशाही पासून अगदी पोर्तुगीजांपर्यंत सगळ्यांना एकाच महात्म्याचा, एकाच महापुरुषाचा दरारा होता, छत्रपती शिवाजीराजे आणि शंभूराजे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला वय वर्ष 16. शिवाजीराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली वय वर्ष 16. आणि आम्ही 16 वर्षाचे असताना काय ऐकलं? 16 वर्ष धोक्या हे ऐक, हे नाही म्हणायचं आपल्याला. काय वाजवत आहे छान छान, हे आम्ही ऐकलं. पण ते धोक्याचं नाही, मोक्याचं.
16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि 50 वर्ष पूर्ण झाले. 19 फेब्रुवारीला 50 वर्ष पूर्ण झाले आणि एप्रिल महिन्यामध्ये हा महात्मा जातो. वयाच्या 34 पूर्ण या सगळ्या 34 वर्षाच्या कालखंडामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन करून छत्रपती व्हावं, पण यात किंचितही अभिमान किंवा गर्व नव्हता शिवाजीराजाचा. आता आमचा एक फ्लॅट झाला फक्त कोंड्यात, एकच फ्लॅट. तरी तो स्वतः फ्लॅट होईपर्यंत त्याच्या डोक्यातून जात नाही. नाही कळलं ना? फ्लॅट झाल्यावर कळेल का फ्लॅट म्हणजे काय. जय. आणि तसे मनगटाला मनगट लावून लढणारे सरदार सुद्धा तसे होते. त्यासाठी राजा पराक्रमी असावा लागतो. राजा जोपर्यंत पराक्रमी असत नाही तोपर्यंत प्रजा सुद्धा तशी पराक्रमी होत नाही. यथा राजा तथा प्रजा, राजा कालस्य कारणम. आता सैन्याला सूट दिल्यामुळे सैनिक म्हणते कधी आता फक्त त्यांनी हू म्हणू दे, आम्ही हू नाही म्हणणार. आम्ही किती हू जू ढू म्हणू तुम्हाला कळणार सुद्धा नाही. मस्ती चालणार नाही. आता अमेरिकेला सुद्धा डोळे मोठे करून दाखवतोय भारत. पहिलं पाकिस्तानने अटॅक केलं की अमेरिकेत जाऊन सांगायचे, सांगा जरा त्याला समजावून. काय समजवणार कपाळ. त्यावेळी अमेरिका तुमचं तुम्ही बघा, तुम्ही शेजारी शेजारी आहात, तुमचं तुम्हाला जमत नाही सोडवायला. पण पहिल्यांदाच परराष्ट्रात त्या अमेरिकेत जाऊन करार केला की तुम्ही आमच्या आजूबाजूच्या देशांच्या व्यवहारामध्ये पडायचं. जय जय. आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. पहिलाच झटका. तसं शिवाजी राजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतल्यानंतर 200 माणसांनी जायचं, 10,000 लोक कापून यायची काय गंमत होती. कारण सगळे सुलतानशाही जे आहेत, हैदराबादचा निजाम, विजापूरचा आदिलशहा, गोवळकोंड्याचा कुतुबशहा, बिदरचा बरीदशहा आणि दिल्लीचा मुघलशहा, 5-5 पाकिस्तान होते त्यावेळेस. पण एक ते शिवाजीराजे सगळ्यांना पुरून उरले. किती दुःख हो जीवनामध्ये. दुःख किती. एक संकट बाजूला करावं तर 10 संकट उभी असायची. एकाच 10 हा न्याय होता. तरी सुद्धा राजा कधी डगमगला नाही. आम्हाला थोडे 2 हप्ते झाले जास्त झाले की बीपी वाढते. 2 हप्ते जरा जास्त झाले कर्जाचे की आमचं बीपी वाढते. आता बीपी कधी वाढेल काही सांगता येत नाही. कधी वाढते माणसाचं बीपी. वयाच्या 25व्या वर्षी हार्ट अटॅक यायला लागले. हा ना, पिझ्झा घरभर खा, घरभर घरभर नाही काय ते, बर्गर. आता बांधल्यानंतर घरभर होतं तो भाग वेगळा. हे सगळं असलं खाण्यामुळं काय झालंय, शरीर शरीर म्हणून काम करत नाही. बाहुली झाली, बाहुली. शिवाजी राजांना सिंहासनाधीश्वर झाल्यानंतर घडलेला प्रसंग मी आज थोडक्यात मांडणार आहे आपल्या पुढे. ते छत्रपती झाले, पण राजांना काय भरपूर घोडदौड झाल्यामुळं राजांना सारखी रक्ताची वांती व्हायची, मध्ये मध्ये ताप यायचा. अनेक वैद्य हाकीम सर्वांचे उपचार करून झाले, पण राजांची ती व्याधी काही कोणाला समजेना की नक्की काय राजांना झाले. पण तात्पुरता आराम मिळत असे. पण राजांची तब्येत जवळपास जी सुरुवातीला तब्येत होती, राजांना जेव्हा ताप यायचा सारखा आणि रक्ताच्या उलट्या व्हायच्या मध्ये मध्ये, त्यावेळेच्या वैद्यांना ते समजलं नाही. म्हणून त्यांनी त्या व्याधीला नाव दिलं गुढधी. काय नाव दिलं? बरेच जण इतिहासामध्ये वाचताना गुडघी 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 म्हणतात. गुडघी नव्हे, गुडघी नावाचा आजार नसतो. झाला तर तुम्हाला आम्हाला गुडघे दिसतात ना, म्हणून तर कमोड आले. याचा आले होते, पूर्वी होते काय?
आता काय आले, गुडघे झिजले. तरुणांना डायनिंग टेबल, ऑफिस मध्ये गेल्यावर टेबल खुर्ची, घरामध्ये बसायला हॉलमध्ये सोफा, आणि झोपायला गेला की बेड. बसला बेडवर तर पाय सोडून, मांडी घालायची सवय मोडल्यामुळे बसताच येत नाही खाली. काय करा, फ्लेक्झिबिलिटी ज्याला आपण म्हणतो नाही राहिली, स्वभावात पण नाही आणि शरीरातही नाही. जय जय. राजे रायगडावर छत्रपती झाले, सिंहासनाधीश्वर झाले आणि राजांची स्वराज्याची बेंगलोर जहागिरी सांभाळणारे शिवाजी राजांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे, उपाख्य एकोजी राजे भोसले हे तसे एवढे काही अगदी पराक्रमी नव्हते, पण शिवाजी राजांच्या दराऱ्यामुळं स्वराज्याचा भाग होता तो बेंगलोर, इथपर्यंत स्वराज्य होतं महाराजांचं. आणि बेंगलोरची जहागिरी सांभाळणारे एकोणजी राजे भोसले, त्यांचं पत्र आलं. शिवाजी राजांना पत्र येऊन पोहोचलं की गोवळकोंड्याचा कुतुबशहा स्वराज्यामध्ये घुसखोरी करतोय, जरा आपण त्याच्याकडे जरा लक्ष द्या. राजांनी पत्राला उत्तर दिलं की एकदा झालंय, त्याला आमच्याकडून जे पत्र आलंय त्याची प्रत पाठवा, ते पाठवा पुढे, पुन्हा असं होता कामा नये, एवढी सूचना झाली. पण गोवळकोंड्याच्या कुतुबशहानं पुन्हा दुसऱ्यांदा हल्ला केला स्वराज्यावर. असं झाल्यानंतर मात्र मग शिवाजी राजांना पत्र आलं आणि मग शिवाजी राजे म्हणले एकदा झालं, दोनदा झालं, तिसऱ्या वेळेला संधी द्यायची. राजांनी आपापले सगळे सरदार बोलावले. सरदार जे जे मनसबदारी सरदार होते सगळ्यांचे 10,000 सैन्य मनसबदार होते, सरदार होते. 10,000 सरदार, 5,000 सरदार, सगळे सरदार बोलावले. आणि रायगडाच्या पायथ्याला किती मोठी फौज तयार झाली. महाराजांबरोबर त्यांचे वकील होते रघुनाथ पंत हणमंते, जे पन्हाळगडाचे किल्लेदार होते. त्या रघुनाथ पंतांना बरोबर घेतलंय. आणि राजांनी किती सैन्य घेतलं होतं आपल्या बरोबर, कवीने वर्णन केलंय. 30,000 स्वार संगती, 30,000 स्वार संगती, 30,000 स्वार संगती, सवे धावती काळाला भीती घेई पैदळ 50,000. 30,000 स्वार संगती, 30,000 स्वार संगती, 30,000 स्वार संगती, सवे धावती काळाला भीती घेई पैदळ 50,000. घेई पैदळ 50,000. तवलानं राजा चाल भरदार, घोड्यावर तसेच महाराजांची स्वारी. तवलानं राजा चाल भरदार, जिरे टोप आणि जिरे टोपाच्या मागे असणारी मोत्याची माळ आणि तुरा लुक 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 हसतोय. तवलानं राजा चाल भरदार, हे भरदार 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 भरदार. तवलानं राजा चाल भरदार, तवलानं राजा चाल भरदार. मराठी हिरा मोठा पाणीदार जी, मराठी हिरा मोठा पाणीदार जी, मराठी हिरा मोठा पाणीदार जी. जीरजी जीरजी जीरजी. 30,000 घोडेस्वार आणि 50,000 पायदळ, किती झाले? 80,000. एवढं सैन्य महाराजांनी बरोबर घेतलं. शिवाय 5-6,000 माणसं नोकर चाकर, स्वयंपाक करणारे, आचारी, वाडपे सगळे. शिवाय महाराजांबरोबर 50 हत्ती तोफा ओढायला, उंट आणि घोडे. शिवाय बैलगाड्यांमध्ये अन्नधान्याचा साठा, शिवाय घोड्यांना, उंटांना आणि हत्तीला लागणारा चारा, अशा इतक्या बैलगाड्या, शेकडो बैलगाड्या. मी सुद्धा लहानपणी
लहानपणापासून मी शेतकऱ्याचाच असल्यामुळे आमच्याही घरी बैल होती, गाई गुरंढोरं. शेतामध्ये मी स्वतः 2 बैल घेऊन जातो, 2 बैल आणि तिसरा मी. जय जय तिघं काम करायचो. मंगलमूर्ती उगीच नाही बायका म्हणत आले आमचे बैलोबा. कारण तुम्ही आम्ही फक्त इथं पुढं मी फक्त कीर्तनातच बोलतो खरं सांगायचं तर. घरी गेल्यावर गुबू 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 जय देवी जय माझी बायको, मी तुझा नवरा न काय तुझं ऐकू जय. झालंय ना हे अनुभवाचे बोल आहेत, तबल्यावरचे नाही. जय जय यांनी मुद्दाम वाजवलं नाही, कारण अनुभव घेऊन 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 आता सद्गुण. ते म्हणले आपला हा सूर फक्त वाजवू बस बस. आता मला आयुष्याचा सूर निरागस झाला माझ्या. सूर निरागस हो झाला. काय सांगावं. आणि गोवळकोंड्याच्या कुतुबशहाच्या सीमेजवळ महाराजांनी आपली सेना थांबवली. तळ ठोकला. कुतुबशहाला वार्ता समजली की बाप रे एवढं मोठं गाव वसवलंय, त्याच्या 20% सुद्धा आपलं सैन्य नाही म्हणले पूर्ण त्याच्या राज्यामध्ये. त्याने आपले 2 दिवाणजी होते, त्या दिवाणजींना बोलावलं. मादण्णा आणि आकण्णा असे 2 दिवाणजी. कोण कोण? मादण्णा आणि आकण्णा. अण्णा लुंगीवाले. लुंगी उडाली आकाश नाही मुंगी नाही का ते. जय जय. आणि ते अण्णा आले दोघे आणि त्यांनी नमस्कार केला, बसले ते. जरा जाके पूछताछ करो ये सिवा इतनी बड़ी फौज लेके क्यों आया है. ते मादण्णा म्हणले यंदा पाऊस जास्तच झाला नाही यंदा. जय जय. ते यंदा त्यांचं वेगळं, आपला यंदा वेगळं. बस आख्यानाच्या वेळी सगळे माझ्या मागे असे उभे असतात ना, मला वाटतं कधी कीर्तन संपवावं. सद्गुरुनाथ फक्त मी कीर्तन थांबवायची की इकडून घुसतात इकडून घुसतात. हा तिकडे बुवा. जय जय रघुवीर. एखादं लेकराने माझ्या जवळून गेलं, ते जरा लेकरू बारीक होतं, ते माझ्या जवळून गेलं मी असंच सद्गुरुनाथ. काय सांग. मादण्णा आकण्णा. मादण्णा आकण्णा नामे बंधुवर येते दोघे. मादण्णा आकण्णा नामे बंधुवर येते दोघे. दिवाण होते कुतुबशहाचे, दिवाण होते कुतुबशहाचे, वागती बहु अनुरागे. रामा हो साधोनी राजा राम कहो. काय सांगावं. ते दोघे जण आले आणि कुतुबशहाचे दूत आले म्हटल्यानंतर स्वागत झालं त्या दोघांचंही. आणि ते दोघे जण आतमध्ये आल्यानंतर शिवाजी राजांना प्रणाम केला, मुजरा केला. दोघांनाही बसण्याचा आदेश झाल्याबरोबर बसले दोघे. हसायचं काही कारण होतं, पण तरी आपले राजा जी इतनी बड़ी फौज लेके आप किस लिए आए हैं. त्यांना हिंदी पाहिजे होतं मगाशी, म्हणून जरा हिंदी में
ज्यांना म्हणजे टोपीवाले एवढे जरा कुछ हिंदी में हो जाए म्हणलं होत आमचं हिंदी म्हणजे इतना बड़ा चिकन हो गया कि पाय घसर के मैं पड़ा इतना सारा दूध इतने छोटे पातेले में कैसे मावेगा क्या काय सांगा आप किस लिए आए हैं म्हटल्यानंतर शिवाजीराजे बोलले नाहीत पण पंत बोलायला लागले. लाज नाही वाटत असं विचारताना? एक तर स्वराज्यामध्ये आमच्या घुसखोरी करता आणि पुन्हा विचारता कशाला आलाय म्हणून. आता आम्ही तुमच्यावर आक्रमण करणार आणि तुमचा सगळा सुपडा साफ होऊन जाणार आहे, लक्षात ठेवा. गुस्ताखी माफ की जाए. तर काय करावं असं तुमची अपेक्षा आहे? नहीं, करार कुछ हो जाए तो बढ़िया रहेगा. ठीक आहे. पण तो राजांच्या कानाजवळ येऊन सांगतात, राजे ते तह करायला तयार झाले. तवा तापलेला आहे तर पोळ्या भाजून घेऊन. राजे म्हणाले, आपल्याला तरी कुठे युद्ध पाहिजे, लढायला कोणाला जोर आलाय, तर तहात होत असेल तर करून घ्या काय पाहिजे ते. करार कागद तयार व्हायला लागला. त्याच्यामध्ये अशा अटी टाकल्या पंतांनी की आम्ही स्वराज्यामध्ये इथपर्यंत आलो, इथून पुन्हा स्वराज्यात जाईपर्यंत होणारा जो सगळा खर्च आहे या सगळ्या 80-90 हजार माणसांचा, जनावरांचा, सगळ्यांचा हा तुम्ही द्यायचा. ठीक. और तुम्ही आमच्या स्वराज्यामध्ये 2दा घुसखोरी केली, याबद्दल 50,000 एकदा घुसखोरीचे आणि 50,000 दुसऱ्या घुसखोरीचे, असे 1,00,000 सुवर्ण मोहरा तुम्ही द्यायच्या. आमचे जे सगळे बैल आहेत, घोडे आहेत, उंट आहेत, हत्ती आहेत, यांना लागणारा चारा, कुठलाही चारा घोटाळा न करता तुम्ही द्यायचा. आणि आता आमचा होळीचा सण आला 8 दिवसांनी. त्या 8 दिवसांनी जो होळीचा सण आहे, त्या होळीच्या सणाकरता आमच्या सगळ्या मावळ्यांना पुरणपोळी लागते. क्या पूर्णपोळी? पूर्ण नाही, पुरणपोळी. पुरणपोळी क्या तो कैसे रहते? तुम्ही फक्त साहित्य आणून द्या, त्याला लागणारं सगळं साहित्य, शिवाय दूध, दही, तूप, सगळं जे काही लागेल ते सगळं तुम्ही आम्हाला आणून द्यायचं. आमचं सैन्य जे जेवायला बसतील ते जेवतात कसे तुम्हाला आल्यानंतर कळेल. आम्ही तुम्हाला आमंत्रण देऊ पुरणपोळीचं. करार तयार झाला, शिक्कामोर्तब झालं, सही दिली महाराजांनी त्याच्यावर. आणि कुतुबशहाकडे आले, ती यादी वाचून दाखवली. इतना तो हम नहीं दे सकते, इतना तो हमारे राज का सालाना खर्चा है ये, वो एक ही दिन में मांग रहा है. नाही दिलं तर मात्र मग तो सगळं सुपडा साफ करून घेऊन जाईल. मग तुम्ही का नहीं, वो भी नहीं चलेगा. तो फिर क्या चलेगा? करार मंजूर है बोलतो उनको. मंजुरीचं पत्र आलं आणि त्याच्याबरोबर एक उल्लेख केला की राजाजी, आपसे हम दोस्ती का भी करार करना चाहते हैं. कोई बात. राजांनी मान्य केलं आणि राजांच्या तळापासून अगदी 1-2 मैल अंतरावर एक शामियाना त्यानं छान उभारलेला होता राजांची भेट घ्यायला. आणि राजे 50-100 माणसं आपल्याबरोबर घेऊन तिथे गेले. आधी सगळ्यांनी तपासणी केली शामियान्याची, मग राजे तिथे गेले. आपल्याकडे समजा मुख्यमंत्री यायचे असते, कुठं तर कुत्रं फिरवतात की नाही, कुठं काय हे ठेवलं नसेल, ते ठेवलं नसेल, सुरक्षेच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कशासाठी करतात की बाबा कुठं बॉम्ब ठेवला नसेल ना, कुठं काही काडतुसं नसतील ना, कुठं अमुक नसेल ना. अशा पद्धतीनं सगळं खबरदारी घेऊन मगच मुख्यमंत्री येतात. तसे येत नाही, प्रोटोकॉल आहे. आणि त्याप्रमाणे शिवाजीराजे आले आणि त्या शामियाना सुंदर उभारलेला होता त्यानं कुतुबशहानं. राजे आतमध्ये आल्याबरोबर आइए आइए, खोटं सगळं, आइए आइए राजाजी आइए, गले मत मिलिए, उधर बैठिए, बैठिए बैठिए, तशरीफ. क्योंकि आप जब गले मिलते हो ना तो कुछ भी हो जाता है बाबा.
वो अफजल खान का क्या हुआ? नाही नाही, राजे म्हणाले तो शत्रू म्हणून आमच्याशी वागला म्हणून आम्ही त्याच्याशी शत्रू झालो, तुम्ही आमच्याशी मैत्री करणार आहेत ना? मग आम्ही जशाच तसे. राजांनी स्वतःहून मिठी दिली, आलिंगन दिलं, करार तयार झाला दोस्तीचा, दोघांचं शिक्कामोर्तब झालं आणि होळीच्या सणाचं आमंत्रण दिलं. सगळा माल बोलल्याप्रमाणे यादीप्रमाणे ठरलेला सगळा पोहोचला महाराजांच्या गोटामध्ये. 80-90 हजार माणसं म्हणजे किती असेल गाव तुम्ही विचार करू शकत नाही, आपण कल्पना करू शकतो. किती तंबू असतील आणि किती माणसं आणि किती काय गोंधळ काय माझं. पण शिस्त सैन्याची शिस्त म्हणजे शिस्त. ते काय मोर्चे नाहीये कुणी कुठे उभे राहा कोल्ड्रिंक प्या, तसलं नाही, शिस्तीत. आणि होळीचा सण आला, कुतुबशहाला सुद्धा आमंत्रण दिलं होतं आणि होळीच्या सणाच्या दिवशी सगळ्या मावळ्यांनी लाकडं कोऱ्या, अहो एवढा मोठा ह्या मंडपाच्या उंची एवढा, बस खाली, बस तिथंच, बस पटकन, तू हवायस मला माझ्यासमोर, बस, ये रे ये रे ये रे ये रे बाळा ये रे, नेट चेक करून गेला, जायचंय. आणि त्या होळीला अग्नी दिला, होळी धडा धडा. अरे ये बस बघू माझ्या समोर बस, एवढं लांब नको रे, आता इथे ये ना, इथे कॅमेरा न पाडता येईल असं अशी मुलं जरा प्रसन्न चेहऱ्याची समोर असतील म्हणजे बरं वाटतं जरा. म्हणजे मी सुद्धा अगदी मुलगा आहे असं वाटतं. हा म्हणजे आईचा जय जय काय सांगावं. आणि सगळ्यांनी होळी पेटवली, होळीमध्ये पुरणाची पोळी पडली आणि सगळ्यांनी कुतुबशहाच्या नावानं बोंब मारली. होळीमध्ये पोळी पडली आणि सगळ्यांनी कुतुबशहाच्या नावानं बोंब मारली. कुतुबशहा सुद्धा ते बघायला आला, त्याच्या नावानं बोंब मारला त्याला कळे ना, कारण मराठीत बोंब मारली होती, जय जय रघुवीर. पण त्याला हिंदी सुद्धा पुरेशी कळत नव्हती, कारण ते यंत्रणा म्हटला तो काही कळायला मार्ग नाही. आणि झालं, योजना झाली, जेवणाची तयारी झाली, बसायला पाठ, ताटाला पाठ, टेकायला पाठ नव्हता आणि सगळ्यांना मावळ्यांना मुख्य सरदारांना बसायला पाठ, राजांना चांदीचे पाठ आणि सोन्याचा चौरंग, सोन्याचं ताट. राजे जेवायला बसायचे काय, मांडके भाऊ बसणार आहे, राजे बसणार आहेत. राजे बसणार म्हटल्यानंतर तसंच पाहिजे ना, कुतुबशहाला ऐश्वर्य दिसू दे जरा. त्याप्रमाणे राजे जेवायला बसले आणि काय होतं पंक्तीमध्ये, मांडोली स्वस्तिका सुवर्ण पाठ, मांडोली स्वस्तिका सुवर्ण पाठ, अडणी पर सोन्याचे दाट, अवधा पडजा घातला दाट, काठी परण दे पिवळे दाट, नीट रे परी आले लिंबू दे तुझी खूप रे की तुझी कोशिंबीर आमला राय दे, कमळ्या कमळ्या लाजूक शिंगा दाल गुडा दे, शिवड सांगली चंपमीत कोडणी दरारी दालोळ्या दे, संपारे दे चिंच पान चिंचोळी दोट, चिमणी कोंडे तुझी गोपळे पडे नकली आवडे, तार आवडे को हडपडे आणि कपी जपडे. काय कळलं, सगळं पाठ करावं लागतं, त्याशिवाय येतं काय. आता आमच्याकडे काय गायिकेचं गाणं झालं, सगळं बघून वहीमध्ये गाणी सुद्धा पाठ नाही तर म्हणायचं झालं, पाठ करावं लागतं. यांना नुसतं वाजवून चालत नाही, तोंडाने सगळे कायदे पाठ असावे लागतात, नाही तर सगळं बेकायदेशीर होईल. तोंडातून जे निघेल ते हातातून निघालं पाहिजे आणि हातात असेल ते तोंडात डोक्यात असलं पाहिजे, तेव्हाच होत ते. तेच रे शास्त्र, वेगळं काय. मांडोली स्वस्तिका सुवर्ण पाठ, अडणी पर सोन्याचे ताट, अवधा पडजा घातला दाट, काठी परण दे पिवळे दाट, मीठ रे परी आले लिंबू दे तुझी खूप रे की तुझी कोशिंबीर आमला राय दे, कमळ्या कमळ्या लाजूक शिंगा दाल गुडा दे, शिवड सांगली चंपमीत कोडणी
किती वडे? सार आ वडे, कोहळ वडे आणि बीज वडे. तर पांढरा भात, मसाले भात, पुलाव भात, साखर भात, केशर भात, नारळ भात, किती प्रकारचे भात. बिर्याणी नव्हती फक्त त्यावेळी. आणि त्या पांढऱ्या भातावर, साध्या भातावर आंधळ वरण. आंधळ वरण माहिती तुम्हाला कसं असतं? नाही माहिती ना? तुरीच्या डाळीचंच असतं. पण वरण असं भातावर वाढलं की स्थिर राहतं, त्याला म्हणायचं आंधळ वरण. आणि डोळस वरण, डोळस वरण भातावर वाढलं की चटण्या, कोशिंबिरी, भाज्या सगळ्यांची भेट घेऊन पुन्हा भातापर्यंत येतं, त्याला म्हणायचं डोळस वरण. मी एका ठिकाणी समारंभाला गेलो होतो, ती आमटी इतकी पातळ होती, असं वाटलं उडी मारून बघावं त्या पातेल्यात डाळ कुठे आहे. पण तिखट होतं म्हणून नाही मारली. जय. आणि केळीच्या पानावर जेवण सगळ्या. मी आपला जेवायला, मी पुढच्या कर्माचा नेमका जरा उतारायलाच बसलो होतो जेवायला. माझ्या नशिबाला उतरच. केळीचं पान आणि आमटी वाढायला आला तो. म्हणजे आमटी वाढू का वाढू का म्हटलं. नको 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 म्हटलं. शेजारच्या पानात येते माझ्यापर्यंत, तुझा जरा वाढतो. केला पूर्ण वर्ण धाम येतो, केला पूर्ण वर्ण धाम येतो, केला पूर्ण वर्ण धाम येत. शिव समवेत पसी पंकज, एकेकाने खाल्ले पासून देता, एकेकाने खाल्ले पासून देता. शहाच्या घोर पडला मलिभात, अजून हे किती अन्न खाणार, अजून हे किती अन्न खाणार. शिवाजी राजांचं जेवण झालं, कुतुबशहाचं, पंतांचं, सगळ्यांचं जेवण झालं. आणि कुतुबशहाला पंत सहज पंक्तीमध्ये फिरवत आहेत. बघा आमची माणसं कशी जेवत आहेत. एकेकाने खाल्ले पाचून दे चार. पुरणपोळी म्हणजे एवढी मोठी एक पुरणपोळी, या दोन हातावर एक बसेल एवढी मोठी पुरणपोळी महाराष्ट्रातली. एका पोळीमध्ये 2 दिवस साथीदारांसह बुवा भागेल. 2 दिवस अशी पोळी झणझणीत. आणि असा एक एक मावळा अशा 5 पोळ्यांचा एक पाचून, असे 4-4 पाचून एक जण खात एका वेळी. आठवड्याचे मिळून नव्हे. एकेकाने खाल्ले पाचून दे चार. शहाच्या घोर पडला मनी फार, अजून हे किती का अन्न खाणार. जी क्या म्हणतो, और राशन लाना पडेगा क्या. क्या आदमी के खा रहा है आपका, हाथी जैसा खा रहा है एक एक आदमी. पंत म्हणाले, त्याच आवेशात म्हणाले, सिर्फ हाथी जैसा खाता नहीं, हाथी से भी लड़ने की ताकत रखता है. त्याच्या डोक्यात सूत्र पेटली. तो निरोप घ्यायला आला शिवाजीराज. राजे राजाजी, अच्छा तो हम चलते हैं. दोस्ती के खातर इतनी मांगे हमने पूरी की है, तो आप हमारी दोस्ती के करार के खातर आप हमारी 2 मांगे पूरी कर सकते हैं. बोला. पंत बोल रहे थे कि आपका एक एक आदमी सिर्फ हाथी जैसा खाता नहीं, हाथी से भी लड़ने की ताकत रखता है. तो हमारा एक हाथी और आपका एक आदमी जंग हो जाए हमारे मैदान में, और आपके 100 पहलवान, मराठे पहलवान, और हमारे पठान मल्ल कुस्ती हो जाए हमारे अखाड़े में. मंजूर आहे म्हणाले राजे. मंजूर आहे लगेच म्हणाले. तो निघून गेल्यानंतर राजे म्हणतात, हा आपल्याला नामोहरण करण्याचा विचार करतो. कारण हत्तीशी लढून माणसाला आपल्या मारायचा म्हणजे मी शिवाजी राजाचा माणूस मारला हे सांगायला मोकळा. पण त्याला कुठं माहितीये मी मेलेल्या आईचं दूध प्यायलेला माणूस नाही. त्याला कुठं माहितीये माझा एक एक माणूस काय आहे. बस. तर राजांच्या म्हणण्याप्रमाणे योजना झाली. तर कुतुबशहाच्या आग्रहाखातर राजांनी मान्य केलं. आणि सगळीकडे दवंडी पिटावली गेली. सुनो भाई सुनो, गोवळकोंडा के किल्ल्यावर
शिवाजी राजा का एक आदमी और हमारा एक हाथी, जंग होने वाली है. ढोलक वाजवायला हे नव्हते हा तेव्हा. एवढं करेक्ट वाजवणं सोपं नसतं. झालं सगळीकडे वार्ता पसरली आणि राजे गोवळकोंड्याच्या किल्ल्याच्या बाजूला आधी 5,000 माणसं पेरून ठेवली. बंदोबस्त शिवाजी राजांची माणसं. तर कुतुबशहाला माहिती होतं एक हा मर्द मराठा इतका भयानक आहे. 10-10ला नाही 100ला भारी पडतो एक माणूस. त्यामुळं तो सगळ्या सावधपणे सगळी कृती चाललेली होती. कुठल्याही प्रकारे आपल्याकडून दगाफटका कोणाकडून होणार नाही याची काळजी तो घेत होता. शिवाजी राजे आ रहे हैं, कोई बगावत नहीं होनी चाहिए. स्पष्ट आदेश. अगर कोई बगावत करेगा ना तो सरकलम किया जाएगा उसको. एवढा तो चिडून बोलत होता. म्हणजे कशासाठी घाबरला होता तो. काही झालं तर माझच ते तुम्ही राहा बाजूला. झालं सगळं कराराप्रमाणे ठरलं आणि राजांबरोबर 200 माणसं जवळची अगदी महाराजांनी बरोबर घेतले, जे कुस्ती पण करतील आणि सगळं. अशी तयार पोरं किती 18 ते 25 या वयाच्या दरम्यान मधली मुलं आहेत. 18 ते 25 केशीच्या आतले आहेत सगळे असे तयार पोरं. असा दंड घेतला ना असा आवाज यायचा एकेकाने दंड ठोपटल्यावर इथून निघत नाही म्हणून इकडून. मी पण तालमीत गेलो होतो. मेनी इयर्स अगो, जेव्हा मी लग्नाआधी बॅचलर होतो. म्हणजे लग्नाआधी बॅचलर असतो माणूस. आणि तेव्हा मी तालमीत जात असे. 1 वर्षभर तालीम केली. व्यायाम भरपूर असायचा. त्यामुळं खानावळीत जेवायला जायचं मी ब्राह्मणाच्या. आणि कागदासारख्या पातळ पोळ्या हो चपात्या 7-8 खायचा. मी जास्त काही खात नसे. 7-8 जास्त नाही. थोडासा भात बस झालं जेवण आपलं. त्या काकूंनी कसा बसा माझा महिना भरून दिला. महिन्याचं बिल जेव्हा मी त्यांना द्यायला गेलो त्या म्हणल्या पुढच्या महिन्यात तुम्ही येऊ नका. म्हटलं का हो काकू, 2 माणसाचे तुम्ही एकटेच खाताय, 500 रुपये जास्त द्या तर या. म्हटलं 500 रुपये घ्या पण काकू तुमच्या हाताला काय चव आहे हो. भाज्या इतक्या अप्रतिम असतात आणि आमटी तर एवढी सुंदर असते ना काय सांगू तुम्हाला. त्या म्हटल्या हो का, मग नका देऊ 500 या. तेव्हा मला कळलं बायकांना काय बोलल्यावर काय कळतं. मी बायकोला अशी हिंमत केली. हा काय वांग्याची भाजी झाली. ती म्हणली गप गिळा, अजून मीठ नाही घातलं काय झाली. अगं म्हटलं गिळा काय, आधी चावा मग गिळा असे ते. तेव्हापासून मी मौन धरलंय. जय जय रघुवीर. आणि राजे त्या गोवळकोंड्याचा किल्ला म्हणजे भुईकोट किल्ला जमिनीवरचा. तिकडे डोंगर वगैरे असं काही नाही. तर तिथे त्या भुईकोट किल्ल्यावर त्या किल्ल्याच्या दाराशी राजे आले. उत्तम स्वागत झालं, जंगी स्वागत झालं. आणि तेवढ्यात त्या द्वारावरच यानं कुतुबशहानं स्वागत केलं त्यांचं. आणि आतल्या माणसानं आवाज दिला, बादब्बा मुलाहिदा होशियार, गोवळकोंडा के बादशाह कुतुबशाह पधार रहे हैं, असं म्हणून त्यानं आवाज दिला. आणि तेवढ्यात कुतुबशाह आतमध्ये गेला. आणि मग आपले रघुनाथ पंत म्हणतात त्या चोपदाराला, ए चोपदारा बघतो काय राजांची दवंडी दिली जरा जोरात. ते आवाज म्हणल्याबरोबर प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर क्षत्रिय कुलावतंस महाराजाधिराज गो ब्राह्मण प्रतिपालक श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज येत आहेत हो. छत्रपती शिवाजी महाराज की. मीच होतो बहुतेक दवंडी द्यायला. राजे आतमध्ये आले
त्याने आसन व्यवस्था केली तर राजे बसले. 1,00,000 मोहरा ठरलेल्या होत्या त्यावेळी त्याने दिल्या. नजराणा नजराणा वेगळा असतो, हे ठरलेल्यातलं देत आहे. जय जय हे ठरलेल्यातला नजराणा नसतो, ठरलेलं जे ठरलेलं नजराणा वेगळा. पुन्हा आणखी 1,00,000. सद्गुरुनाथ काय सांगा. दोघांनी एकमेकांचं स्वागत केलं आणि त्याचे 10 पठाण, पहिली 10 पैलवानांची फळी तिथे जाऊन अंगाला तेल लावून चांगले 35-40 पठाण ते कुस्तीसाठी तयार आहेत. इकडून 10 पैलवान पंतांनी पाठवले आणि 10 मधल्या 9 कुस्त्या मराठे जिंकले. 1 कुस्ती जरा बरोबरीत सुटली. पुढची 10ची फळी पाठवायची का असं विचारल्यावर बहुत हो गया, इतनी इज्जत गई, अभी ज्यादा नहीं जाना चाहिए. 10 मधले 9 पडले आमचे, माती खाती 9. आता नको. राजा जी हमारा हाथी तैयार है, आपका कौन सा आदमी आएगा और हाथी से लड़ेगा. त्या हत्तीला त्या माहुत्यानं दारू आणि गांजा पाजला होता. उन्मत्त झालेला हत्ती होता तो, मदोन्मत्त. आणि कौन सा आदमी आएगा असं विचारल्याबरोबर शिवाजीराजे म्हणाले 200 माणसं इथं उभी आहेत, कोणताही निवडा तो हत्तीशी लढेल. काय विश्वास आहे आपल्या माणसांबद्दल. याला म्हणायचं माणसांबद्दल विश्वास आहे. कोणताही माणूस तेवढा आमचा आहे तो नक्की लढेल हत्तीशी, हा विश्वास आहे. आता आमचे हे ना कोंड्याला गेले का अप्पर बाजारात ना, आता भाजी येत नाही आमचे हेही येत नाही. काय विश्वास आहे. पण तिथं माणसांबद्दल किती विश्वास आहे. कोणताही माणूस तेवढा. कुतुबशहा असं बघतोय, फिरतोय जरा ओळींमध्ये, कोण येतोय. प्रत्येक जण असं तलवारीला हात लावतोय. मी येतो की म्हणून कशी ठेवली मी सांगायला. न्याय येतो की असं म्हणून प्रत्येक जण अरे मी येतो की असं नव्हतं म्हणत. मला नको असलं होतं काही. प्रत्येक जण तलवार मी येतो की. तेवढ्यात एक पाठीमागे काळा सावळा रंगाचा ठेंगणा पण असं जरा तब्येतीला गुटगुटीत असणारा, आहे तुम आगे आओ. कोण होता तो. स्वराज्याची पहिली राजधानी, रायगड होण्याच्या आधीची राजधानी राजगड. त्या राजगडाच्या पायथ्याला असणारं भुतोंडे नावाचं गाव, त्या भुतोंडे गावचा सरदार वीर येसाजी कंक. कसा होता तो. गोठी सारखे शरीर ज्याचे छोटा उठला येसाजी. गोठी सारखे शरीर ज्याचे छोटा उठला येसाजी. गोठी सारखे शरीर ज्याचे छोटा उठला येसाजी. भरली गर्दन भरली छाती भरली नयनी ती देवी. भरली गर्दन भरली छाती भरली नयनी ती देवी. असा राकट चेहऱ्याचा होता, मोठे आणि लाल डोळे, अशी भरदार मिशी. भरली गर्दन भरली छाती भरली नयनी ती देवी. कनक कोटऱ्या पिळत्या मांड्या पिळलेले होते दंड. कनक कोटऱ्या पिळत्या मांड्या पिळलेले होते दंड. कपाळावरी पट्टा मोठा पाहुनिया होती थंड. येसाजी राजांच्या पुढे आला. राजांच्या पुढे आला, त्यानं आपली तलवार काढली, राजांच्या पुढे मुजरा केला. राजे उठून उभे राहिले. येशा आज माणसाबरोबर लढायचं नाही, हत्ती बरोबर लढायचंय. लक्षात आहे ना भाई राज. अव राज तुम्ही काय बी काळजी करू नका. तुमची इज्जत माझ्या तलवारीच्या टोकावर आहे.
आणि तुमची इज्जत म्या खाली पडून देणार नाही. मिठी मारली येसाजीला सांभाळून. झुलवा, पळवा, दमवा आणि संपवा. काय सूचना आहे बघा. झुलवा, पळवा, दमवा आणि संपवा. राजाने आपली तलवार काढली आणि येसाजीच्या पुढे आडवी धरती म्हणाली, घे आई भवानी तुझं रक्षण कर. अव राज, तुमची तलवार आणि माझ्या हातात अव मळल ती. कशाला माझ्या हातात. त्यानं आपली तलवार बाजूला ठेवली, राजाची तलवार हातात घेतली, कपाळाला लावली. उजव्या हातात महाराजांची तलवार आणि डाव्या हातात आपली स्वतःची तलवार घेतली आणि मैदानामध्ये त्याला उडी मारली. तेवढ्यात माहून तो हत्ती घेऊन आतमध्ये आला. मस्त माजला हत्ती आला, मदगळ तो धारा धारा. मस्त माजला हत्ती आला. तो जोरामध्ये असा ओरडत ओरडत हत्ती सोड टाकत आला. तो याचा म्हणतोय, माहुक्या इकडे इकडे, मी तिकडे कुठं, इकडे येऊ दे. आणि तो हत्ती त्या माहुक्या सांगितलं, हो दे का हत्ती, कुचल टाळूस का कुचल. हत्ती चवचाळून शेतात देशानं आला. येसाजीच्या मस्त मारला हत्ती आला. आला 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 म्हणजे जवळ येईपर्यंत तो सोंड मारणार एवढ्यात येसाजीने त्याला चुकवावा आणि तुर 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 पळत त्या कडेला थांबावा. पुन्हा हत्ती मागे वळून त्याच्यापर्यंत येईपर्यंत जरा त्याला दम मिळायचा. पुन्हा हत्ती आला की मस्त मारला हत्ती आला. त्याला चुकवावा, फक्त त्याच्या पायावर वार करावा आणि त्या कडेला जाऊन थांबावा पळत पळत. 3-4 फेऱ्यांमध्ये इतका दमवला हत्तीला. राजाने सांगितलं होतं, दमवा, झुलवा, पळवा आणि मग संपवा. काय सूचना आहे. प्लीज टेक केअर. असल्यासारखं नाही, आता ते टेक केअर. आणि काय सांगावं, 3-4 फेऱ्यांमध्ये त्या हत्तीनं 2 वेळा हे केलं, पळून पळून. त्याच्यामुळे चिखल झाला मैदानात आणि नुसतं हे केल्यामुळे अर्ध्याहून अधिक उतरली. मस्त माझा हत्ती आला, मदगळ तो धारा धारा. तया पाहुनी लोक पळती कैसा माहे हो मारा. काय सांगावं. आणि जसा तो हत्ती आता गहाळ होतोय, मस्त झालेला हत्ती जरा दमलेला दिसला की येसाजीने त्याला चुकवावा. त्याच्या मागच्या पायावर आणि पोटावर सपासप वार करावे. आम्हाला काकडी सुद्धा कापली जात नाही. त्याचा हत्ती कापायचा आहे, त्याचं कातडं कसं असतंय. हत्तीला जेवढा जखमा करता येईल, जेवढं रक्त जाईल, तेवढा हत्ती गहाळ होणार आहे. ते सूचना माहित होती. सपासप वार करतोय आणि वार करता 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 बऱ्याच ठिकाणी चिखल झाल्यामुळं येसाजी सुद्धा बराच पडून दमलेला होता. घसरून 2-4 वेळा पडला होता तो सुद्धा. आणि जरा हत्ती सुद्धा दमलेला दिसला. तो हत्ती तिथं जरा थांबला होता म्हणून येसाजीला वाटलं आपण इथं कोपऱ्यामध्ये जरा थांबावं. हत्तीला दिसणार नाही अशा कोपऱ्यामध्ये. इकडं अशी भिंत, इकडे अशी भिंत, त्या कोपऱ्यात थांबलाय आणि खाली बसला होता दम घेण्यासाठी म्हणून. आणि तेवढ्या बाकीची माणसं ओरडायला लागल्यानंतर सावध झाला. बघतो तर काय हत्ती जवळ आलेला. अभि छोडणार नाही. त्या हत्तीचं नाव बहादूर. तो माहुक्या म्हणतोय, बहादूर अभि इसको छोडणार नाही, कुचलना कुचलना पैर के नीचे. म्हणून तो असा अंकुश टोचतोय. तो हत्ती असा 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 पायानं त्याला असा पायाखाली घेण्याचा प्रयत्न, पण येसाजी असा दबून बसला होता आतमध्ये. माझ्यासारखाच बारीक असेल हो. असा दबून बसला होता, त्याच्या पायाखाली काही येईना. म्हणून चिडून हत्तीनं काय केलं, जोरात आपलं कपाळ त्याच्यावर असं धडकवलं. आणि हत्तीनं एवढ्या जोरात धडक दिली होती त्या भिंतीवर
की आता येसाजी राहत नाही, येसाजी गेला. राजे हो येसाजी गेला बहुतेक, येसा वाचत नाही. बघा जरा म्हणजे काय झालंय. तेवढ्यात कुतुबशाह राजाजी होने दीजिए जो होना है, होने दीजिए. पण मेला हे म्हणेपर्यंत काय झालं. मेला उठली आवई तोच उठे तो वीर, मेला उठली आवई तोच उठे तो वीर. मेला म्हणेपर्यंत काय झालं होतं ते. त्या हत्तीनं जेव्हा धडक दिली तेव्हा येसाजी खाली आडवा झोपला, मुठकुळ करून असं गुडघेजवळ घेऊन. त्यामुळे हत्तीची धडक दगडावर आणि एवढ्या जोरात त्या दगडावर धडकला की वजीर झाला. मेला उठली आवई तोच उठे तो वीर. आणि हत्ती मागे सरकला, असा करतोय. आणि मग सावध झाला. मावत्याने जरा सावध केला, पण जास्त मागे सरकून गेला नव्हता हत्तीला. त्याला वो देख वो आदमी सामने खड़ा है, मार उसको. पण आता पायाखाली येत नाही हे हत्तीला माहिती आहे, पायाखाली येणार नाही. म्हणून हत्तीनं तोंड वरती केली. येसाजीनं पाहिलं मेला उठली आवई तोच उठे तो वीर. आणि येसाजीनं काय केलं, दोन तलवारी ज्या होत्या त्याच्या दोन्ही मोठी उजव्या हातात आणि दोन्ही टोकं डाव्या हातात, अशा पद्धतीनं तलवार झाली बघा अशी. फोटो काढून घ्या, कोणताही बुवा ही पोल देणार नाही. फोटो काढून घ्या. मेला उठली आवई तोच उठे तो वीर. हत्तीने तो प्रहार करता सोट उडवली दूर. रामाजी मत्त माजला हत्ती आला, सगळं तो धारा. आणि हत्तीची सोंड अशी सापकन आपटली उठली. हे होते त्यावेळी. एक प्रहार झाला हत्तीच्या सोंडेचा आणि यानं उलटा प्रहार केला. सोंड अर्धी उडून पडली आणि नगरपालिकेच्या पाईपलाईन फुटल्यानंतर भादा पाणी पडतं. तसं भाळा सोंडेतून रक्त. आणि सोंड म्हणजे नाक आहे त्याचं, मेंदू पासून रक्त खाली पडायला लागलं. डोकं हलकं व्हायला लागलं. तोपर्यंत येसाजीनं दोन हातात दोन तलवारी घेऊन, आता ज्या हातात टोकं होती त्या हात काही व्यवस्थित राहिला असेल एवढ्या जोरात प्रहार झाल्यावर पूर्ण सोलवटून निघाला होता. तरी सुद्धा तशीच तलवार झाली. पहिला हत्तीच्या छातीमध्ये दोन तलवारी घातल्या, सात दिसत. पुन्हा पोटाची चाळणी केली, सात तलवार. माजला हत्ती नाम सगळं तो झाला. तया पाहुनी लोक पैसे जैसा आहे. आणि हत्तीचा डोला लागला, मरणासन्न झाला. आणि येसाजी ओरडला, एक मावत्या इकडं उडी मार, हत्ती इकडं पडणार आहे. आणि खरोखर मावत्याने उडी मारल्यावर हत्ती धाड इकडे कोसळला. तो मावत्या आपने बताया नहीं होता तो मैं मर जाता उसके नीचे. गेला. आणि असा लंगडत येतोय. शिवाजी राजांनी पाहिलं येसाजी येतोय. शिवबा धावून गेले, शिवबा धावून गेले. कडकडुनी मारिली मिठी त्याला. धन्य नयन त्यांचे हो, धन्य नयन त्यांचे हो. जाना हा सोहळा असे दिसला. राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 जगोत्तम राम राम हरे हरे राम.
कडकडुनी मारली मिठी त्याला. यशाला मिठी मारली राजा. अहो राज, रक्ताने माखलोय, चिखल लागलाय, तुम्ही घाण व्हाल, कपडे घाण होत्यात. असू दे, शाबाशी माझ्या पट्ट्या. एका हत्तीला मारलंच माझ्या राजा, आणि राजे रडू लागले. राजा रडू नका, रडू नाही तर काय. अरे हे आनंद असतो राजा, आणि तुला काय झालं असतं म्हणजे रे राजा. घरातल्या माणसासाठी समजून रडणारी पाहिजेत, पण आपल्या प्रत्येक माणसाकरता रडणार राज तुम्ही एक हायसा. राज तुम्ही आता घरातल्या माणसाची समजी रडत्या, पण प्रजेसाठी रडणार तुम्ही एक राज आहे. आमच्यासारखी लाख मेली तरी चालतील राज, पण लाखाचं पोषण तुम्ही राहिलं पाहिजे राज. राजांच्या डोळ्याचे अश्रू पुसतोय तो. राजांनी त्याला वरती आणला, आसनावर बसवला, सर्वच प्यायला दिलं. ती म्हणाले शांत हो. एवढ्यात कुतुबशाह म्हणतो वाह वाह क्या जंग लड़ी है आपके आदमी ने, हम अकेले में थोड़ी देर बात कर सकते हैं. राजा म्हणाले काय हरकत नाही, म्हणून आतल्या बाजूला नेला जरा त्या साजीला. ये शिवाजी राजा कितनी तनख्वाह देता है तेरे को? कहा नहीं, वो जितने भी देता होगा ना उससे जास्त मैं दूंगा, तुम हमारे इधर आओ. राहट आमचा जन्म धर्माकरता आणि सौराज्याकरता हाय, आणि भगव्याकरता हाय म्हणते. आमच्यावर किती दुःख येऊ द्या, आम्ही आमच्या देवाकरता आणि धर्माकरताच लढणार. आणि आमचा देव बघायचा आहे काय, आमचा देव आम्हाला देतोय ना, त्यात आम्ही लय खुशी आहोत. आमचा देव बघायचा आहे म्हणून हाताला धरलं कुतुबशाह, दाखवलं, राजांच्या समोर आणलं, राजांकडे हात करून म्हणतो बघा आमचा देव. आम्हाला काही कमी नाही, आम्हाला काही कमी नाही, कशाला देणगी तुमची, कशाला देणगी तुमची. आम्हाला काही कमी नाही, आम्हाला काही कमी नाही, कशाला देणगी तुमची, कशाला देणगी तुमची, देणगी तुमची, देणगी. आम्हाला काय कमी नाही, समोरी देव तो अमुचा असेही, सत्कृपा ज्याची आम्हाला काही कमी नाही, कशाला देणगी तुमची. राजे म्हणाले मैत्री ठेवली, मैत्रीचा करार केलाय तर मैत्री सांभाळा. असं सूचना देऊन राजे निघाले. प्रत्येक मावळा दुःखाची स्वये सांडी जीवी करा. शिवाजी राजाने दुःखाचा कधी विचार केला नाही, तसा प्रत्येक मनुष्य होता मनगटाला मनगट लावून. देहे दुःख ते सुख मानणारा होता. एवढी पीडा झाली, एवढं लागलं हाताला पायाला, तरी सुद्धा यशाजी मागे नाही हटला. देहे दुःख ते का सुख मानित जावे, कारण मी यशस्वी झालो तर माझे राजे, आमचा छत्रपती राजा आनंदित होणार आहे. म्हणून विवेके सदा स्वरूपी, म्हणून स्वतःच्या निर्धारावर तो पक्का होता. हे कशामुळे शक्य झालं? फक्त भगवंतावर प्रेम, धर्मावर प्रेम असल्यामुळं. म्हणून आपल्याला समर्थ म्हणाले सदा सर्वदा प्रीती रामी, सदा सर्वदा प्रीती रामी. दुःखाची स्वये सांडी जीवी करावी, दुःखाची स्वये सांडी. सदा सर्वदा प्रीती रामी धरा, सदा सर्वदा प्रीती रामी धरा, रामी धरा, रामी धरा. परमात्म्याच्या चरणी करून चरणी अर्पण करूया. देवर्षी नारदांच्या चरणी अर्पण करून सेवेला अर्धविराम. झाले कीर्तन शेवट गोड.
अवघे उठा उपाडा राघोबा काही माझ्या मुसेली वाहुता हरे राम 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 हरे हरे भगवती शांता दुर्गा माता की जय पार्वती पदये हर हर देवर्षी नारद महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय जय रघुवीर सदा सर्वदा योग तुझा